मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर टँकरच्या भीषण अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। अपघाताला तब्बल 17 तास उलटूनही महामार्गावरील वाहतूक विस्कळीत। मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास खोपोली येथील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा टँकरचा गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली। सध्या या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। या वाहतूक कोंडीमुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी चांदणी चौक, तांबेणी घाट, रायगड मार्गे मुंबई तसेच आळेफाटा, माळशेज घाट, ठाणे मार्गे मुंबई हे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत। गेल्या 17 तासांपासून सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। काही कॅन्सरग्रस्त रुग्णही या कोंडीत अडकले असून महामार्गावर पाणी, अन्न आणि शौचालयांच्या सुविधांचा अभाव असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। दरम्यान प्रशासनाकडून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून वाहतूक कधी सुरळीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।